मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 3 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। दरम्यान अनेक महिन्यांनंतर राज ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्यामुळे एकेकाळी मनसेचा गड असलेल्या नाशिकमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय। प्रचंड मोठ्या प्रमाणात शहरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। राज ठाकरे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याची उत्सुकता आता कार्यकर्त्यांना लागलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय रणनीती राज ठाकरे आखणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्यासोबत शहराध्यक्ष सुदाम कोंबडे। सुदामजी, काय नेमकी तयारी, कशा पद्धतीचा उत्साह, काय वातावरण? खरं तर माननीय राजसाहेब ठाकरे हे नाशिक शहरामध्ये उद्या सकाळी 10 वाजता येत आहे। संपूर्ण उत्साहाचं वातावरण आज नाशिक शहरामध्ये आहे आणि साहेब ज्यावेळेस नाशिकमध्ये येत आहे त्यावेळेस काही लोकांचे नाशिक शहरामध्ये प्रवेशही आहे। आणि एक जर विचार केला तर नाशिक लोकसभेची आमची जय्यत तयारी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आमची पक्ष बांधणीसुद्धा जोरदार पद्धतीने चालू आहे। आता उद्या साहेब आल्यानंतर आम्हाला काय मार्गदर्शन करतील याकडे संपूर्ण पदाधिकाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे। कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे? खरं तर सन्माननीय राजसाहेब येत आहे। राजसाहेब या राज्यातील खऱ्या अर्थाने बाहुबली आहे, जो म्हणजे ज्याच्याकडे प्रजा नेहमी अपेक्षेने जाते आणि तो ती पूर्ण करतो असा आमचा बाहुबली उद्या नाशकात येत आहे। त्याच्यामुळं सर्व संबंध कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य संचारलेलं आहे आणि राजसाहेब येत आहे, त्याच्यामुळं सगळ्यांमध्ये आनंदाचं एक वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघतोय की मनसे कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। संपूर्ण शहरात अशा पद्धतीचे बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि राज ठाकरे नाशिकमध्ये आल्यानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं नेमकं काय मार्गदर्शन करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।